ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता कुठे आहे पाहूयात. आज 13 ऑगस्ट सकाळचे 9:30 वाजले. येत्या 24 तासात कुठे पाऊस होईल? तर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं सिस्टीम, तर तीव्र कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम बंगाल आणि शेजारच्या बंगालच्या उपसागराच्या आसपासच्या भागामध्ये पाहायला मिळतंय. जे दुसरे कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेश, राजस्थानच्या आसपास होतं ते विरून गेलेलं आहे. मान्सूनचा आस असलेला पट्टा या सिस्टीममधून अशा प्रकारे बंगालच्या उपसागरात विस्तारला आहे आणि चक्राकार वारे जे आहेत या ठिकाणी राजस्थानच्या पूर्व भागामध्ये पाहायला मिळत आहेत. एक ट्रप्रेशरसारखी स्थिती इकडे पूर्व किनारपट्टीला आहे आणि त्या किनारपट्टीच्या भागाकडे सुद्धा पावसाचे ढग दाटले. त्या ठिकाणी तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आहे, त्याच्या आसपास पावसाचे ढग दाटलेत आणि मान्सूनच्या आस कमी पट्ट्याच्या आसपास सुद्धा दुपारनंतर नवीन ढग निर्मिती होऊन पावसाची शक्यता आहे. राज्यातही बाष्प पोहोचतंय, राज्यातही त्यामुळे ढगाळ हवामान आहे. काही ठिकाणी हलक्या सरी किंवा काही ठिकाणी मध्यम सरी अशा प्रकारची स्थिती सध्या कायम आहे. घाटात मात्र मध्यम ते मुसळधार पाऊस, कोकणात मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी पावसाच्या सरी सक्रिय आहेत. पण दक्षिणेकडे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दक्षिण भागाकडे किंवा गोव्याकडे पावसाचे ढग आहेत, पण खूप कमी आहेत आणि त्यामुळे खूप मोठा पाऊस या ठिकाणी सध्या ते दिसत नाही. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर ढगाळ हवामान बऱ्याच प्रमाणात आहे आणि हलका मध्यम किंवा संततधार हलकासा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत असेल. जालन्याच्या दक्षिण भागात अहिल्यानगर, पुणे पश्चिम, सातारा पश्चिमेकडील भाग, कोल्हापूर पश्चिम अशाच प्रकारचे हलक्या पावसाचे ढग आहेत. सोलापूर, धाराशिवकडे सुद्धा किंवा इकडे बीडकडे सुद्धा आणि परभणीपर्यंत सुद्धा ढगाळ वातावरण, हलकेसे थेंब. अमरावतीचे उत्तर भाग मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत. राज्याच्या इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत. येत्या 24 तासातील आपण अंदाज पाहिला तर येत्या 24 तासामध्ये घाटाच्या आसपास मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. काही ठिकाणी अति मुसळधार सुद्धा होऊ शकतो. कोकण किनारपट्टीला सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. पण सगळीकडेच मुसळधार होईल असं नाही, काही ठिकाणी हलका मध्यम सुद्धा राहील. त्यानंतर इकडे गोंदिया, भंडारा, गडचिरोली मध्यम ते जोरदार ते एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील. अमरावतीचे उत्तर भाग मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचे भाग, छत्रपती संभाजीनगरचे भाग आहेत. ढगाळ हवामान जास्त प्रमाणामध्ये राहील आणि काही प्रमाणात मध्यम सरी किंवा एखाद्या वेळेसाठी थोडीशी पावसाची जोरदार सर पाहायला मिळेल. पण खूप मोठा पाऊस होईल अशी शक्यता नाही, मात्र मध्यम संततधार काही वेळासाठी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. तसेच इकडे अहिल्यानगर, पुणे, सातारा यांचे जे अतिपश्चिम भाग आहेत या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम किंवा मध्यम सरींची शक्यता राहील. पश्चिम भागात पूर्वेकडे जाताल तसं क्वचितच हलक्या सरी राहतील. सोलापूर, अहिल्यानगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी किंवा हलक्या मध्यम सरी होतील. मोठ्या क्षेत्रावरती मोठ्या पावसाची शक्यता नाही. नागपूरचे पूर्व भाग, चंद्रपूरचे पूर्व भाग मध्यम सरी होण्याची शक्यता ही थोडी दिसते. या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.